होईल का साहेब? हॅलो, हा साहेब, मी सोलापूर जिल्ह्यातून जिल्हा परिषदचा सभागृह शिवरत्न सभागृह बोलतो साहेब. साहेब मला तुमच्याशी 5 मिनिटं बोलायचे साहेब. साहेब, सोलापूर जिल्हा परिषदवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता आली साहेब, आणि गेल्या 40 वर्षापूर्वी या जिल्ह्यातल्या जाणकार मंडळीनं साहेब या सभागृहाला माझं नाव दिलं, शिवरत्न सभागृह. त्यावेळेला साहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये येणारा सर्वसामान्य माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचं साहस आणि धाडस निर्माण व्हावं, छत्रपती संभाजी महाराजांची शक्ती यावी, आणि त्याच्याही पुढे जाऊन साहेब शंभू महादेवाचा भक्त या जिल्हा परिषदच्या कार्यालयामध्ये आल्यानंतर एक भोळा भाडा भक्त इथं येतोय. या सगळ्यांचा मिलाप म्हणून साहेब शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असलेलं त्यावेळेच्या जाणकार मंडळीने साहेब माझं शिवरत्न नाव मला दिलं, आणि साहेब आपल्याच भारतीय जनता पार्टीच्या काही मंडळीने साहेब माझं नाव बदलण्याचा घाट घातलाय साहेब. साहेब, माझी आपणाला विनंती आहे की गेल्या 40 वर्षापूर्वी माझ्या या सभागृहामध्ये साहेब या जिल्ह्यामध्ये मी अनेक नेते घडवले साहेब. 11 वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख, तुम्ही म्हणाला होता साहेब की आपण गणपतराव देशमुखांचा विधान भवनामध्ये पुतळा उभा करू. त्या गणपतराव देशमुखांचा स्पर्श झालाय साहेब माझ्या सभागृहाला. साहेब, 1.5 वर्षापूर्वी तुम्ही ज्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक साहेबांचा पुनर्कृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा साजरा केला साहेब, त्या पंतांचा स्पर्श झाला या सभागृहाला. आणि त्याच्या पुढे जाऊन साहेब मला सांगायचं आहे, 1972 साली या जिल्ह्यामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी या जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी त्यावेळेचे साहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील साहेब होते. हे नेतृत्व साहेब या सभागृहामध्ये घडलंय साहेब, आणि साहेब हे नेतृत्व पुढे जाऊन या राज्याचं नुसतं उपमुख्यमंत्री झालं नाही साहेब, तर उजनी धरणावर जेव्हा वाढता ताण आला तेव्हा साहेब विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी हे नेतृत्व ज्या सभागृहामध्ये घडलंय साहेब, त्या नेतृत्वानं 3 जिल्ह्याची आणि 31 तालुक्याची कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना दिली साहेब राज्याला. आणि साहेब माझं नाव बदलण्याचा घाट का घालताय साहेब? आपण सांगावं, कारण साहेब ज्या वेळेला जिल्हा परिषदच्या निवडणुका येत होत्या त्यावेळेला साहेब आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब सांगत होते, आम्ही एका जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटीचा निधी देऊ साहेब. साहेब, माझं नाव बदलण्यापेक्षा एका जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटीचा निधी जर तुम्ही देणार असाल तर नवीन सभागृह बांधून साहेब माझ्या हृदयामध्ये ही अटल बिहारी वाजपेयी साहेब आहेत, त्यांचं नाव द्यायला मला विरोध नाही साहेब, परंतु नवीन सभागृह बांधून साहेब अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं नाव द्या. कारण गेल्या 40 वर्षामध्ये साहेब या जिल्ह्यानं राजकीय सुसंस्कृत राजकारण जपलंय साहेब. आज जरी माझं नाव खुडलं तर सत्ता येत असते, सत्ता जात असते. 2014ला साहेब या राज्यातला तरुण कार्यकर्ता मोदी साहेबांच्या पाठीशी उभा राहिला. पण साहेब आपण बघितलं असेल जंतर मंतरवर जेव्हा आंदोलन झालं साहेब, तेव्हा या देशातला विद्यार्थी आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहे साहेब. 2029 ची निवडणूक होईल तेव्हा साहेब माझ्या अटल बिहारी वाजपेयींचं सुद्धा नाव तिथं राहणार नाही साहेब, कारण या वेळेला सुद्धा साहेब या जिल्ह्यातला आणि या राज्यातला तरुण विद्यार्थी तिथं अभिजितचं नाव द्यायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही साहेब. त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे साहेब, या सभागृहामध्ये साहेब या माझ्या सभागृहामध्ये अनेक नेते घडलेत साहेब. माझी विनंती आहे, माझं नाव खोडू नका. हा सोलापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे, सोलापूर जिल्ह्याच्या अभिमानाचा प्रश्न आहे साहेब. तुम्हाला अटल बिहारी वाजपेयींचं नाव द्यायचं असेल तर प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये एक सभागृह बांधा आणि अटल बिहारी वाजपेयींचं नाव द्या साहेब. मी समाधानी होईल साहेब, परंतु राजकारणासाठी राजकारण करू नका साहेब. माझी आपणाला विनंती आहे, 2029च्या निवडणुकीमध्ये आज जरी भारतीय जनता पार्टीचं बहुमत जिल्हा परिषदवर असलं तरी माझ्यासारखा शिवरत्न बोलतोय साहेब, मी शिवरत्न सभागृह बोलतोय साहेब. मी जरी आज करू शकलो नसलो तरी गेल्या 40 वर्षामध्ये या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला साहेब मी सोलापूरला आल्यावर प्रेम दिलंय. 2029ला जेव्हा तुम्ही निवडणुकीला सामोरं जाचाल
तेव्हा माझ्यावरती प्रेम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता साहेब निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सर्वसामान्य माणसाला पदाधिकाऱ्यांना जाब विचारेल साहेब. म्हणून मी आपणाला विनंती करतोय, आज जरी जिल्हा परिषदच्या सभागृहावरचं शिवरत्न नाव साहेब खुललं तरी शिवरत्न नाव सोलापूर जिल्ह्यातल्या माझं नाव सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या हृदयावरती कोरलंय साहेब. माझी आपणाला विनंती आहे साहेब, सोलापूर जिल्हा हा सुसंस्कृत राजकारणी जिल्हा आहे साहेब. माझी विनंती आहे, आपण माझ्या फोनचा विचार करून माझं नाव खुडू नका एवढंच, आणि सोलापूर जिल्ह्याची सुसंस्कृत राजकारण टिकू द्या. धन्यवाद. जय श्रीराम साहेब. राम कृष्ण हरी.